आणि महत्वाचा फलंदाज त्याने बाद केलाय. विकेट यश मिळालं नाहीये, मात्र 3 धावा फक्त त्याने खर्च केल्या. तर आकाश ठरतोय या सामन्याचा सामनावीर. प्लीज कम टू कॉमेंट्री बॉक्स. सामन्याला सुरुवात थोड्याच वेळात होईल. 3 षटकांचा सामना. एका बाजूला आपण बघणार आहोत पीरबाबा पापडीचा संघ आणि एका बाजूला जो गोलंदाजी करतोय, क्षेत्ररक्षण करतोय तो संघ आहे जय अंबिका कर्नालपाडा हा संघ. स्ट्राईक इनकडे निलेश बंदरे आणि नॉन स्ट्राईक इनकडे मिस्टर हॅड हिटर बॅट्समॅन जयेंद्र वाघे याला आपण बघत आहात. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजच्या मार्कवर येईल. आकाश हा गोलंदाज. थोड्याच वेळात मिस्टर विजय भोये आमच्या जोडीला जोडले जातील समालोचक करण्यासाठी. दरम्यान आकाश याचा पहिला चेंडू खेळेल. निलेश बंद्रे राईट मध्ये विकेटचा मारा करत असताना 30 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक बघायला मिळतात. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आणि लॉंग मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक पवन याला आपण बघताय. सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू घेऊन जाईल आकाश हा गोलंदाजच्या मार्कवर. निलेश साठी पहिला चेंडू. बराच काल हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे आणि पहिल्या चेंडूवरती यश मात्र संपादित केलं जात आहे. आकाश याच्या माध्यमातून बसतो पहिला धक्का टीम पीरबाबा पापडी या संघाला. निलेश बंद्रे बॅक टू पवेलियन. मान्य श्री दशरथ शेलका यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आमच्या मुख्य मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. निलेश आपल्या संघासाठी जास्त काही करू शकला नाहीये. पहिल्याच चेंडूवरती एक गणागती प्रहार मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्की झाला होता, मात्र बॅट आणि चेंडूचा जास्त समन्वय झाला नाही. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झाला नाही. बराच काल चेंडूने उंची गाठली, लांबी जास्त गाठता आली नाही फलंदाज निलेशला. आणि यावेळेला फलंदाज पहिल्या चेंडूवरती बाद होतोय मिस्टर निलेश बंद्रे. आता कॉन्फिडन्स जो असेल तो थोडासा वाढलाय गोलंदाजाचा, कारण की पहिल्या चेंडूवरती यश मिळालंय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सोहन दळवी. हलक्या हाताने फक्त जंटल पुश करायचं होतं. चेंडू आणि बॅट मध्ये समन्वय होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होत्या आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर गोलंदाजाने मात्र या वेळेला बघितलं तर प्रभावित केलं गेलंय. पहिलं षटक पॉवर प्लेचं बंधन आहे. या पॉवर प्लेच्या बंधनामध्ये आणि काय सुंदर या ठिकाणी गोलंदाजी होते. पुढचा बॉल या षटकातील. या वेळेला हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल काय, आणि मात्र यावेळेला झेल धरतीला दान त्या ठिकाणी केली जाते लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. दरम्यान त्याचा फायदा फलंदाजांना होता. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता सरळ रेषेत, मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्याकडून झाली चूक आणि त्याचा फायदा फलंदाजाला होतोय. सोहनला मिळाल्यात 2 धावा आणि या 2 धावेने मात्र संघाचा आता अकाउंट कुठेतरी ओपन होताना दिसतंय. पुढचा बॉल आकाशचा. ज्या वेळेला जर बघितलं तर शरीराचा वेध घेतलाय, जोरकस मारण्याचा प्रयत्न केला होता सोहनने, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क व्हायला हवाय. कारण की जर बघितलं तर सोहनला चेंडू समजला नव्हता. सबमरीन डिलिव्हरी होती. चेंडू पडल्यानंतर पायांवरती आदळतोय आणि त्या कारणास्तव पंचांनी लेग बायचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला. धावसंख्या स्थिर आहे. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. या वेळेला बॅटची कडा, बॉटम एज, आणि या वेळेला सोहन दळवी स्वतः निघालाय तिथून आणि दुसरा धक्का या ठिकाणी बसतोय पीरबाबा पापडी या संघाला. एक मोठा धक्का ज्या वेळेला देत असताना
सोहन आपल्या संघाला. आणि जर बघितलं तर पापडी या संघाचे आतापर्यंत 2 फलंदाज बाद झाले, जे चांगली फलंदाजी त्यांच्याकडून अपेक्षा होती आणि ती फलंदाजी मात्र या ठिकाणी राहिली नाहीये. आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी जाईल नवीन फलंदाज जतीन सोनावणे. अक्षरशः नाराज केलं सोहनने, कारण की सोहन याचा विचार करायचा झाला तर पिरेबाबा पापडी संघाचा एक बाहुबली म्हणून ज्याला ओळखलं जातं आणि त्याच्याकडून अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षा मात्र यावेळेला भंग केल्या गेल्यात. सोहनने एक सुपर दर्जाची गोलंदाजी मेंटेन ठेवल्या गेल्या आतापर्यंत. 5 चेंडूचा खेळ झालाय, 2 विकेट मिळवल्यात आणि 2 धावा फक्त खर्च केल्यात आतापर्यंत. आणि एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल आकाशचा. या वेळेला शेवटचा बॉल असणार आहे या षटकातील. फुल टॉस केलं या चेंडूला, नो बॉलचा इशारा, बिमर केलं या चेंडूला. आणि जतीन सारख्या फलंदाजाला काय मोठा फटका मारण्याची क्षमता होती काय, तर होती, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क व्यवस्थित पद्धतीचा झाला नाहीये. कदाचित फाईन लेग आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलं असतं तर नक्कीच 4 किंवा मग 6 धावा त्या ठिकाणी मिळाल्या असत्या, मात्र तसं काही होताना दिसलं नाहीये. या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये बदल होतोय. 4 धावा धावफळकावरती लागल्या जातात पापडी संघाच्या. आणि आता फ्री हिट असणार आहे समोरच्या फलंदाजाला, म्हणजेच इज अ डेंजरस बॅट्समॅन जयेंद्र वाघेला. मोठा फटका येईल काय, मात्र नाही असं उत्तर आलंय. आणि ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूची हाताळणी केले गेले. षटक संपते पहिला, फ्री हिटचा फायदा उचलता आला नाही. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जरी एक नो बॉल आलाय, खराब चेंडू आलाय, तरी पण 4 धावा खर्च केल्यात आपल्या संघासाठी पहिल्या षटकामध्ये. आणि 2 विकेट्स त्याने घेतल्यात मिस्टर आकाशने. एक सुंदर आणि प्रभावित गोलंदाजी म्हणायला काही हरकत नाहीये. या वेळेला वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतील गोलंदाज रुपेश जाधव याचा विचार केला तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचं एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याला ओळखलं जातं आणि त्याच्याकडून आज मात्र भरपूर काही अपेक्षा असतील या क्रीडानगरीवरती. 2022 ची जी 23 ची जी KPL कॉमन प्रीमियर लीग आठवते, त्या कॉमन प्रीमियर लीग मध्ये मात्र मॅन ऑफ द सिरीज चा किताब घेणारा तो एकमेव खेळाडू ठरला गेला आणि त्याचं कौतुक त्या ठिकाणी केलं गेलं. एक बाईक त्याच्या नावावरती आहे. चला वेळ कमी खर्च करा. विनंती करा की माननीय श्री संदीप दादा भुरकुंड, त्याच्यानंतर माननीय श्री नरेश दादा भोवर असतील त्या ठिकाणी. आणि मला वाटतं त्या ठिकाणी मान्य श्री दयानंद भडांगे असतील आणि रमाकांत दादा कोरडा असतील. या सर्व व्यक्तिमत्वांना, या सर्व व्यक्तींना या ठिकाणी आमंत्रण करतोय की विनंती करतोय की आपण या आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. आपलीच स्पर्धा आहे आणि आपण या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि आयोजकांची अशी विनंती आहे की आपण या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवणं हे आपलं कर्तव्य आहे. सो प्लीज कम ऑन द स्टेज. जतीनने या चेंडूला उंच खेळलाय, हवेमध्ये चेंडू आहे बराच काळ आणि या वेळेला भावेश त्या ठिकाणी होता, कुठलीच चुकी करणार नाहीये. आणि रुपेशला मिळते एक सफलता. पहिला चेंडू डॉट आला, त्याच्यानंतर एक विकेट मिळते. ज्या पद्धतीची आकाशने गोलंदाजी केली त्याच पद्धतीचे मात्र त्याच्या पावलावर पाऊल ठेवून या वेळेला रुपेश जाधव हा गोलंदाजी करताना दिसतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शैलेशला मात्र पुढे नेण्याचं काम केलं पिरेबाबा पापडी संघाने, कारण की शैलेशने स्वतःला सिद्ध केलं एक चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून 2 वर्षापासून आपण बघताय. त्याला पुढे प्राधान्य देण्याचं काम नक्कीच पिरेबाबा पापडी संघाने केलं गेलंय. अपेक्षा असतील जयेंद्र वाघेसारखा फलंदाज नॉन स्ट्राईक एनकडे आहे आणि त्याला स्ट्राईक वरती आणणं
ही जबाबदारी असणार आहे पीरबाबा पापडी संघाच्या जे नवीन गेलेले फलंदाज आहेत त्यांच्यावरती. खेळ झाला आतापर्यंत चेंडूंचा जवळजवळ 2 या षटकातील आणि धावसंख्या स्थिर आहे 4 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू खेळण्यासाठी नवीन गेलेला फलंदाज ज्याला आपण साईक एन कडे बघत आहात शैलेश भगत. पुढचा बॉल रुपेशचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, थोडासा इम्प्रोवाइज शॉट खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र वेगवान चेंडू या ठिकाणी हाताळला गेला रुपेशच्या माध्यमातून. गुडलँड स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एसट्यांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होऊन निघून जातोय आणि यष्टीरक्षक आपलं काम मात्र सुंदर पद्धतीने या ठिकाणी बजावतोय. निर्धाव चेंडू येतोय आणि या पुढचा चेंडू घेऊन जातोय रुपेश. ओ क्या बात है, क्या बात है रुपेश जाधव. अशाच पद्धतीची अपेक्षा आहे आपल्या संघाला आणि या वेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी अप्रतिम चेंडूची हाताळणी. 4 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. क्या बात आहे. मात्र शैलेशला या ठिकाणी सिद्ध करावं लागेल स्वतःला. हो मोठा फटका मारायचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज तिथपर्यंत पोहोचतील काय, तर पोहोचले होते मात्र रुपेश ने धरतीला झेल हे दान केले गेले आणि 1 धाव मिळाली. डेंजर झोन मध्ये होते बघितलं आपण शैलेश, तर उंच फटका गेला होता. परफेक्टली बॅटवरती हा चेंडू आला नव्हता. 1 धाव मिळते आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ते म्हणजे 5 या अंकावरती. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. पहिल्या षटकाचा विचार केला तर जयेंद्र वाघेला तो शेवटचा चेंडू खेळायला मिळाला होता जो फ्री हिटचा चेंडू होता आणि या षटकामध्ये सुद्धा जयेंद्र वाघेला या षटकामध्ये शेवटचा चेंडू खेळायला मिळतोय. स्ट्राईक असणं एक चांगल्या फलंदाजाकडे एक महत्वाची गोष्ट आहे, एक जबाबदारीची गोष्ट आहे आणि ती जबाबदारी आता मात्र स्वीकारावी लागेल फलंदाज जयेंद्र वाघेला. लास्ट चेंडू ज्या वेळेला बघितलं तर लेग बाय असणार आहे कारण की शरीराला चेंडू आदळलाय. गोलंदाजाने जोरकस अपील केली होती की कदाचित हा मधल्या एसटी वरती सापडेल फलंदाज LBWच्या स्वरूपामध्ये, मात्र तसं काही घडताना दिसलं नाही. लेगबूटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळाले गेले आणि या एका धाव्याने दुसऱ्या षटकाची होते समाप्ती आणि प्रथमतः पीरबाबा पापडी हा संघ फलंदाजी करत असताना त्यांच्या धावा झाल्या धावफलकावरती जमा, त्या म्हणजे फक्त ना फक्त 6. ह्याच्यानंतर शेवटचा आणि अंतिम सामना पहिल्या फेरीतील आपण बघणार आहोत. एका बाजूला सत्यनारायण गावराईपाडा आणि एका बाजूला जगदंब पेंढरीपाडा अशी लढत आपण बघणार आहोत. तर हे षटक समाप्त झाल्यानंतर किंवा मग त्याच्या अगोदर या ठिकाणी आलं तरी काही हरकत नाहीये. दोन्ही संघांमध्ये नाणेफेकी केली जाईल तर दोन्ही संघाचे संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस फायनल डे आपल्याला बघायला मिळतोय. सागर गायकर हा गोलंदाजाच्या मार्कवर जास्त वेळ खर्च करू नका मित्रांनो, प्लीज विनंती करेन, कारण की आज जर बघितला तर एक्स्ट्रा स्वरूपाचेच म्हणजेच फायनल आणि मेगा फायनल असे सामने आपल्याला आजच्या दिवसामध्ये मात्र खेळवायचे आहेत. दरम्यान सागर गायकर एक चांगला गोलंदाजाच्या मार्कवर सज्ज झालाय. सामोरे फलंदाज आहे जयेंद्र वाघे. धावसंख्या कायम आहे 6 धावा आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. पहिलाच बॉल घेऊन जाईल सागर गायकर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना जयेंद्र वाघेसाठी यावेळेस चेंडू फिरवला. जर बघितला तर थर्ड अंपायर कडे मागणी केली जाते, रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जाते बॅट्समॅनच्या माध्यमातून. जर आपण बघितलं तर व्हाईट बॉल साठी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला रिव्ह्यू हे घेताना दिसतात फलंदाज. येस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. आपण जर बघितलं तर ऑफ स्टंपच्या जवळून हा चेंडू गेला
आणि जी वाईड लाईन आहे त्याच्या भरपूर आतमध्ये या चेंडूच्या हाताळणी केली गेली. मात्र जयेंद्र वाघ हा फलंदाज लेग स्टंपच्या जवळ खेळत होता, त्या कारणास्तव त्याच्या बॅटमध्ये चेंडू परफेक्टली वाईट यॉर्कर सारखा चेंडू आपल्याला बघायला मिळाला होता. या वेळेस जयेंद्र वाघे याने हा फटका खेळलाय आणि आकाश त्या ठिकाणी होते, मात्र आकाशच्या हातातून झेल हा निसटलाय आणि चेंडू त्या ठिकाणी निघून गेलाय. 6 धावांसाठी षटकार. जयेंद्र वाघे आता मात्र कुठेतरी फायर होतोय आणि या 6 धाव्याने आपल्या संघाला नेऊन ठेवतोय, तो म्हणजे 12 या अंकावरती. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 मोठे फटके जर आले तर मात्र कुठेतरी पीरबाबा पापडी या संघाचं वर्चस्व राहील. पुढचा बॉल सागरचा, मात्र यावेळेला डीप एक्सा कव्हरच्या दिशेने चेंडू निघून गेलाय. एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी निश्चित केल्या जात आहेत आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्यामध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 14 या अंकावरती. आकाशच्या माध्यमातून मागच्या चेंडूवरती चुकी होताना दिसली. हवेमध्ये चेंडू होता आणि झेल घेण्याचा प्रयत्न झाला. झेल हातामध्ये होता, मात्र हातातून झेल सुटून तो सीमारेषेच्या बाहेर पडलाय. 6 धावांसाठी. सागरचा पुढचा बॉल. या वेळेला काय घडलंय, हवेमध्ये चेंडू आणि या वेळेला कुठलाच चुकी केलेली नाहीये. तर काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आणि जवळ काय घडलंय तर पंचांचा इशारा अद्याप आलेला नाहीये. तुम्ही एक रिव्ह्यू इज अ अंपायर कॉल, येस, पाहणी केली जाईल पुन्हा एकदा थर्ड अंपायर कडे. झेल तर झालेला आहे, मात्र कमरेच्या वर जर हा चेंडू असेल तर मात्र नो असेल आणि जर कमरेच्या खाली चेंडू जर असेल तर मात्र कुठेतरी बघायचं. थर्ड अंपायर या ठिकाणी आहेत आणि ते पाहणी करतील की हा चेंडू कमरेच्या वर आहे काय. येस, थर्ड अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत होतोय. इट इज अ नो बॉल. नो बॉल आहे.
येस, पंचांचा इशारा आला. इट इज अ नो बॉल. लक्षात घ्या, कर्नालपाडा हा संघ आणि हा जो जी काही मैदानामध्ये जो सामना थांबलाय त्या कारणास्तव जर बघितलं तर जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटं तुमच्याकडे असतील आणि त्याच्यानंतर जर सामन्याला सुरुवात झाली नाही तर मात्र आयोजकांची जी इच्छा असेल त्या इच्छेनुसार सगळं काही होईल. चला, सामन्याला सुरुवात करायची आहे. बघा, जर बराच काळ बराच वेळ जर हा सामना जर थांबेल तर मात्र दोन्ही संघांना या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल अशी आयोजकांची इच्छा आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलं जात आहे. आणि हा नियमच आहे आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत. येस, कुठलाही वाद न व्हावा याकरता आपण दोन एंगल जे दोन कॅमेरे त्यासाठी लावले जातात. पंचांकडून चुका होत आहेत मान्य आहेत आणि त्यासाठी एक टेक्नॉलॉजी म्हणून दोन व्हर्टिकल अँगलमध्ये कॅमेरा लावलेला आहे आणि त्याच्या हिशोबात जे काही होईल ते मैदानात आपल्याला बघायला मिळणार आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात करायची आहे. सामना जर जास्त वेळ राहिला तर मग
तर तिसऱ्या षटकातील चेंडू टाकून झाले आहेत ते 3 आणि येणारा चेंडू असणार आहे फ्री हिट. मॅचला होते सुरुवात. धावसंख्या 17. यस, फ्री हिटचा बॉल ऑन साइडला. फटका सुंदर आहे. 1 बाउन्स न चेंडूला फील्ड केले गेले आणि यावेळेस आपण पाहतोय रन आउटच्या सुरूमध्ये आणखी एक महत्वाची विकेट डाऊन झाली आहे. शैलेश भगत आउट. धावसंख्या 18. 2 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा शिल्लक आहे. 2 ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 6 धावा होत्या धाव फलकावरती. परंतु ह्या ओव्हर मध्ये निश्चित आपण पाहिलं तर शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. षटकातील पुढचा बॉल सागर गायकर. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका सुंदर आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी आला हा षटकार. धावसंख्या या षटकाराच्या सायनं जाऊन पोहोचते ती म्हणजेच 24 या आकड्यावरती. अजून एक शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. षटकातील पुढचा बॉल. त्यावेळेस हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून या ठिकाणी पुढे आले होते. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न आणि निश्चितच तिसरी देखील कंप्लीट होते आणि या 3 धावेना धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 27 आकड्यावरती आणि 28 लक्ष असणार आहे मॅच जिंकण्यासाठी. चला, सत्यनारायण स्पोर्ट्स गावड्यापारा संघाचा संघटक या ठिकाणी उपस्थित आहे आणि विनंती असेल जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचा संघटक आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण सज्ज राहायचंय. चला, लवकरात लवकर या. मला वाटते नवनाथ येत आहेत, मात्र क्विक या जरा. नाणेफेकी केली जाईल 2 संघांमध्ये. एका बाजूला असणाऱ्या सत्यनारायण स्पोर्ट्स गावरेपाडा संघ आणि एका बाजूला आपण बघणार आहोत जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ. 2 संघांमध्ये पुढची लढत होणार आहे. 3 षटकांचा असणार आहे साम. आणि या नाणेफेकीसाठी मी आमंत्रण देतोय विशाल बरफ यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी करायची आहे. आपण बघताय मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे विशाल बरफ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना या ठिकाणी ओळख पटवून देतो. एका साईडला एसके आहे आणि एका साईडला गवलीपाडा असं लिहिलं गेलंय. हा बोलेल गवलीपाडा असं कौल आहे आणि एसके असं आलेलं आहे. विशाल बरफ आपल्याला विनंती करतो की आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन विराजमान व्हायचं. दरम्यान नाणेफेकी जिंकलाय. नाणेफेकी जिंकल्यानंतर तू काय स्वीकारशील? बॅटिंग फर्स्ट. येस, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 35+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. ठीक आहे. आणि या स्पर्धेबद्दल या मैदानाबद्दल काय म्हणशील? स्पर्धा तर खूप चांगली आहे. ग्राउंड पण खूप चांगला आहे. खेळायला मजा येईल.
आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये तुम्ही कुठली या सीझनची ट्रॉफी आणलेली आहे का? अजूनपर्यंत तर नाही. आता आमची टीम जरा स्ट्रगल करते. या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनण्याचा प्रयत्न करू आम्ही. धन्यवाद. हे होते नवनाथ ज्याने नाणेफेकी जिंकले आणि एका बाजूला आहेत गावरापाडा संघाचे संघटक ज्यांनी नाणेफेकी हारले. जर त्यांनी नाणेफेकी जिंकली असती तर मात्र काय स्वीकारलं असतं, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला असता. येस, त्यांच्या मनासारखंच झालंय. 3 षटकांमध्ये जवळजवळ त्यांनी म्हटलंय की 40 ते 45 धावा बनवण्याचा प्रयत्न करू. मात्र कुठल्या आहेत जे कमी धावा देण्याचा प्रयत्न करतील? सचिन, कृष्णा आणि विलास दादा. येस, आणि या स्पर्धेबद्दल या आयोजनाबद्दल काय म्हणायचे? खूप सुंदर. धन्यवाद. हे होते सत्यनारायण स्पोर्ट्स गावरापाडा संघाचे संघनायक. नाणेफेकी जिंकले जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाने आणि प्रथमतः त्यांनी बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय आणि गोलंदाजीसाठी म्हणजे क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रण दिलं गेले ते म्हणजे सत्यनारायण स्पोर्ट्स गावरापाडा या संघाला. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे सज्ज आहेत माझे साथी समालोचक मित्र विजयजी भवे सर. थँक्यू. हॅलो, धन्यवाद राहुल जंधेर. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि स्पर्धा आपण पाहिली तर अगदी अंतिम टप्प्यामध्ये येऊन जरूर या ठिकाणी पोहोचल्या. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील 5वा पीरबाबा स्पोर्ट पापडी वर्सेस जय अंबिका स्पोर्ट कर्नालपाडा या दोन टीम मध्ये 28 धावांचं लक्ष ठेवले आहे 18 बॉल मध्ये. 28 धावा पूर्ण करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आकाश जाधव आणि त्याला साथ देण्याकरिता रुफेश जाधव, तर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय मिस्टर निलेश बंद्रे. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. षटकातील पहिला बॉल ऑन स्ट्राइक वरती फलंदाज रुपेश. पहिला बॉल या ठिकाणी पण पाहिला तर डॉट जरूर पाहायला मिळतोय. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये जरूर पाहायला मिळतोय. निलेश बंद्रे एक वेगवान गोलंदाज आहे. व्हेरिएशन आहे त्याच्याकडे. लेग ब्रेक यावेळेस फटका सुंदर आहे ऑफ साइडला. सूर्यकांत भुयाल अति वेगाने पुढे आला होता परंतु शेवटच्या क्षणी मात्र आयुषच्या माध्यमातून चेंडूला मैदानाच्या आतमध्ये स्टॉप केलं गेलं. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. 2 टीमची टोटल निश्चितच जाऊन पोहोचते ती 2 या आकड्यावरती. सुरुवात झाली आहे 2 धावेनं. एवढंच आपण पाहिला तर हा चेंडू गुडलेन वरती हाताळला होता. थोडासा बाउन्स जरूर झालाय. षटकातील पुढचा बॉल ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेने उडवला. क्षेत्ररक्षक आहे सोहम दलवी चेंडूच्या खाली आणि पहिला धक्का बसतोय जय अंबिका स्पोर्ट कर्नालपाडा टीमला. रुपेश इज आउट. पहिला धक्का बसतो या ठिकाणी. धावसंख्या आकाश हा फलंदाज या ठिकाणी आउट झाला. कारण रुपेश आणि आकाश दोन्ही भाऊ असल्या कारणाने निश्चितच माझ्या कानात देखील थोडस मिस्टेक या ठिकाणी झालंय. मात्र आकाश जाधव हा बॅटर या ठिकाणी बाद झालाय. अठ्ठावीस धावा बनवायचे आहेत आणि निश्चितच मी तर म्हणेन हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. कदाचित ग्राउंड शॉट जरी खेळले असते तरी सुद्धा तो प्रवास मात्र सुखरूप जरूर झाला असता. परंतु निश्चितच क्रिकेट आहे अनिश्चिततेने भरलेला खेळ. कधी काय घडेल काय बिघडेल हे कधी सांगता येत नाहीये. कोणी भविष्यवाणी देखील करू शकत नाहीये या पुढच्या चेंडूवरती काय होईल. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय मिस्टर राजू. यावेळेस राजू देखील प्ले अँड मिस डॉट बॉल. चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते.
षटकातील पुढचा बॉल यावेळेस ट्रॅकर बॉल होता इनफिल्डच्या वरून निश्चित चेंडू जातोय सीमा रेषेच्या दिशेनं आणि शेवटच्या क्षणी आपण पाहिलं तर चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर रवाना झालाय. 4 धावन करता आलाय हा चौकार आणि या चौकारानं धावसंख्येचा देखील बदलला आहे. 11 धावसंख्येत जाऊन पोहोचले ती म्हणजेच 6च्या घरामध्ये 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. थोडासा शॉर्ट प्लेन बॉल होता, वेट केलाय, लेट कडचा फटका पाहायला मिळाला होता राजूच्या बॅट मधनं आणि चेंडूला पाठवलाय डीप पॉइंट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावन करता चौकार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, पकडला जातोय शेल आणि या ठिकाणी आपण पाहतोय तर राजूचा देखील संपन्न होतोय खेळ. राजू देखील आउट. दोन मोठे धक्के या ठिकाणी बसलेत मी तर म्हणेन जय अंबिका स्फोट करणार पडा टीमला. 2 महत्वाचे फलंदाज यावेळेस डगआउटला उतरलेत, परतलेत. मोठ्या फटके खेळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला गेला आणि तो प्रयत्न असफल ठरलाय. आता मात्र दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये सूर्यकांत भुयाळ येतोय. तर मात्र अजून सुद्धा मॅच जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 22 धावा करायचेत. 11च्या सरासरीनं. टार्गेट मोठं नाहीये, छोटा आहे, परंतु या ठिकाणी ते मोठं करण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजानं. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अंबिका स्फोट करणार पडला टीमची धावसंख्या झाली आहे 2 बाद 6 धावा. येणारे बॉल 12 आणि जिंकण्यासाठी 22 ची गरज. फिर बाबा स्पोर्ट पापडे आपण जास्त वेळ या ठिकाणी वाया करताय. प्लीज थोडस फास्ट खेळायचं आहे. हा पहिला ऑफिशियल कॉल असणार आहे तुमच्या टीमला. सूर्यकांत षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. आता मात्र जे काही आहे ते रुपेशला या ठिकाणी करावं लागेल. जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. रुपेशने निश्चितच सुंदर ऑन ड्राईव्हचा फटका या ठिकाणी खेळलाय. ऑन साईडला जयेंद्र वाघे पुढे येतो. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले आहे ती 7 या आकड्यावरती. हळूहळू प्रवास केला तरी मात्र विजयाच्या लक्ष्याकडे पोहोचली जाईल टीम अंबिका स्फोट कर्नलपाडा. एवढंच षटकातील पुढचा बॉल यावेळेस फटका सुंदर आहे. फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. चेंडू होते गुल 6 धावांसाठी. षटकार ओव्हर पिच बॉल होता आणि त्याच्यावरती आपण पाहिलं तर करण जाधवचा हा मोठा बिग शो षटकार. आणि या ठिकाणी आपण पाहिला तर मोठा षटकार करणच्या बॅट मधनं या ठिकाणी येतोय आणि त्याची गरज देखील होती जय अंबिका स्फोट करणार पडला टीमला. आणि करण याच्या बॅट मधनं तो षटकार आपण या ठिकाणी पाहतोय. या षटकाराचं सायना आता मात्र धावफलक जाऊन पोहोचला आहे ते म्हणजेच 13 या आकड्यावरती. 10 बॉल 15 ची गरज. हॅपटॅकर बॉल यावेळेस बॅटची चुंबन घेऊन बॉल मात्र स्टिक्सच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. हा तिसरा धक्का बसणार आहे टीम जय अंबिका स्फोट करणार पडा टीमला. करण आला आणि करण गेला, परंतु जाता जाता एक षटकार जरूर मारून गेला. आता मात्र 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 मध्ये 15 बनवायचे आहेत. सामना अजून सुद्धा सोपा आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये, पण त्याच्यासाठी संघर्ष हा खूप महत्वाचा आहे. 9 बॉल आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. थोडासा शॉर्ट सिलेक्शन आपण पाहिला तर अतिशय चांगला होता, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू आला नाहीये आणि लिडिंग एज या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली. आणि फलंदाज मात्र कॉड बेहेनच्या सायन या ठिकाणी बाद झालाय.
यावेळेस आपण पाहिलं ओ हो चांगला बॉल. आता मात्र 8 बॉल 15ची गरज. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय वसई तालुका क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख सल्लागार सुनीलजी पागी साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपणास विनंती आहे आपण विनंतीपूर्वक आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील स्वागत आहे जय गणेश चषक 2025 मध्ये. एक चांगलं व्यक्तिमत्व, गोड स्वभावाचे एक चांगली व्यक्ती आपल्याला जरूर पाहायला मिळते सुनीलजी पागी. आणि आपणास विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. 7 बॉल 14 धावेंची गरज आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय आणि मोठी विकेट या ठिकाणी डाऊन झाल्या. रुपेश याच्यावरती अशा पल्लवित होत्या टीम जय अंबिका स्पोर्ट कर्नरपाडा टीमच्या, मात्र त्याने देखील या ठिकाणी केलंय निराश. मात्र 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. पवन जाधव सहा बॉल शिल्लक आहे त्याने जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पवन अँड भावेश चांगला खेळ करावा लागेल सोहमच्या विरोधामध्ये. यावेळेस चांगला चाबूक शॉट आहे ऑफ साइडला. आयुष आहे त्या ठिकाणी. आयुषच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालंय आणि 2 धावा देखील कंप्लीट झाल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 5 मध्ये 12 बनवायचे आहेत जे अंबिका स्पोर्ट कर्नरपाडा टीमला. षटकातील पुढचा बॉल एवढंच थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. बॅटच्या मिरिट मध्ये जाऊन खेळायचं होतं. आता मात्र एक दुःख से काम नाही चलेगा. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. 4 मध्ये 12. यावेळेस समोरच्या दिशेने फटका सुंदर आहे. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. तीन चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. एक मोठा फटका. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, पकडला जाईल झेल आणि समाप्त होतोय. भावेशचा देखील खेळ आउट. 28 धावांची आवश्यकता होती, मात्र या ठिकाणी मित्र म्हणून चुकीचं क्रिकेट खेळलं गेलं. जय अंबिका स्पोर्ट कर्नरपाडा टीमकडनं मोठ्या फटक्यांमध्ये त्यांनी विश्वास ठेवला. कुठेतरी सिंगल डबल देखील धावसंख्या जर घेतली असती तर विजयाच्या लक्ष्याकडे सहज वाटचाल ही केली असती, परंतु निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलं मित्र म्हणे कुठेतरी घाई केली. सुरुवातीला आकाश, त्याच्यानंतर राजू जे प्रमुख खेळाडू होते त्यांच्याकडनं झाली आहे थोडीशी मिस्टेक आणि ती मिस्टेक मात्र पराभवाच्या छायाकडे घेऊन जाते की काय असंच म्हणायला लागेल या ठिकाणी. कारण स्वतःला थोडस सावरायला हवं होतं, परंतु मोठ्या फटक्या खेळण्याचा जोश थोडासा जास्त होता आणि निश्चित जोश थोडासा घातक ठरलाय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस प्ले अँड मिस, डॉट बॉल.
षटकातील पुढचा बॉल चेंज ऑफ द वेस गतीमध्ये परिवर्तन आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिला तर पीर बॉस्पोर्ट पापडी टीमनं हा सामना या ठिकाणी जिंकलाय. Congratulations, Piro Sport Papade and Hailek Zadav brothers from team Ambika Sporty Karnalpada.